अक्षया पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी या घराची होम टूर देणार आहे। या आधी सुद्धा मी होम टूर दिलेली होती, पण ते आमच्या आधीच्या घराची होती आणि घराचं लेआउट तुम्हाला सेम दिसणार आहे। फक्त फरक एवढाच असेल घरातल्या वस्तूंचा, कारण तो आमचा फर्निश फ्लॅट होता आणि हा आमचा आणि या घरात आम्ही सर्व स्वतःच्या वस्तू घेतलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला घर जरी सेम दिसलं तरी त्या घरातल्या वस्तू वेगळ्या दिसणार आहेत। चला तर मग बघूया दुबईतले स्टुडिओ अपार्टमेंट कसे असतात ते। तर हे आहे माझं घर आणि इथे तुम्हाला हा असा पूर्ण आहे ना पॅसेज दिसेल संपूर्ण फ्लोअरचा असा, तसा बराच मोठा तिथपर्यंत आणि इथून तिथपर्यंत असा पॅसेज आहे। प्रत्येकाच्या दाराबाहेर तुम्हाला असे पाण्याचे गॅलन दिसतील, कारण या आधीच मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की पियायचं पाणी इथे विकत घ्यावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रत्येकाच्या दाराबाहेर असे पाण्याचे गॅलन्स दिसतील। त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरच्या एंडला तुम्हाला गार्बेज रूम दिसेल। तुमच्या घरातला दररोजचा जो कचरा असतो ना तो तुम्हाला तिथे टाकायचा असतो एंडला। आर्विक चल, आणि हा आहे माझ्या घराचा डोर। तर आता मग चला होम टूर देते तुम्हाला। तर आज तर मस्त असं तोरण लावलेलं आहे, छान असं शुभलाभचं स्टिकर्स आहे। घराची पूजा केली त्यावेळी स्वस्तिकसुद्धा काढलं होतं। आर्विकच्या बोरनानाचे पतंग आहेत दरवाजावरती आणि आज छान अशी रांगोळी काढलेली आहे। रोज तर तुम्ही पाहताच व्लॉगमध्ये, पण आज संपूर्ण घर तुम्हाला नीट दाखवते। तर इथून दरवाजातून जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा लेफ्ट साईडला सर्वात पहिल्यांदा आहे ते म्हणजे वॉशरूम। इथे वॉशरूम आणि मधला पॅसेजची लाईटचे स्विच आहेत। तर हा असा वॉशरूम आहे। तर या बाजूला इथे वॉश बेसिन आहे आणि इथे जे पण माझं रेग्युलर मला क्लिनिंगसाठी स्टफ लागतं ते सर्व ठेवलेलं आहे बास्केटमध्ये। इथे रोजचे टूथब्रश, सोप वगैरे असं सर्व आहे। आणि या बाजूला तुम्हाला दिसेल इथे बाथटब आहे। त्याच्यानंतर रोजच्या इथे म्हणजेच ड्राय करण्यासाठी बेसिन वगैरे मी इथे टॉवेल ठेवून देते। आणि हा असा आहे वॉशरूम। इथून बाहेर आल्यावरती वॉशरूमच्या अगदी समोरच आहे वॉर्डरोब। तर इथून वॉशरूमच्या बाहेर आल्यावरती हा जो स्विच आहे हा हीटरचा आहे। जेव्हा पण तुम्हाला जायचं असतं त्याच्या आधी तुम्ही आपल्याकडे जसं गिझर असतं तसं इथे हीटर असतं। हा आहे इंटरकॉम। हा MCB बोर्ड आहे, त्याच्या इथे सर्व लिहिलेलं असतं डिटेल्समध्ये आणि तो असा बंद असतो इथे नेहमी। त्याचबरोबर इथे आल्यावरती मी लावलेलं आहे होम स्वीट होम म्हणून असं, आणि त्याच्या बाजूला हे 3D इफेक्ट देणारे काही बटरफ्लाईज लावलेले आहेत। आणि हा आहे किचनचा स्विच, किचनच्या लाईटचा स्विच, जिथे इथे किचन आहे। म्हणजे लेफ्ट साईडला इथे वॉशरूम आणि हे सर्व आणि किचन एका लाईनमध्ये आहे आणि त्याच्याच अपोजिट आहे ते म्हणजे 4 वॉर्डरोब आहेत। तर असा हा माझा एंट्रन्स आहे, मेन डोअर, वॉशरूम, किचन आणि इथे वॉर्डरोब। तर इथून आता किचन मी तुम्हाला दाखवते। तर माझं किचन तर तुम्ही व्लॉगमध्ये नेहमीच पाहता। या बाजूला फ्रीज आहे, वरती काही कॅबिनेट्स आहेत। मला जे रोजचे वस्तू लागतात, कोणी आल्यावरती ग्लास लागतं पाण्याचं, रोजचे कप्स, चहा पावडर, साखर आणि चहाचा मसाला, हे सर्व मी हाताजवळ ठेवते। त्यानंतर इथे सुरी वगैरे आर्विकच्या हाताला लागू नये म्हणून मी उंचावरती ठेवते। जे पण ग्लास क्रॉकरीज असतात ना ते सर्व मी वरती ठेवते, कारण ते धूळ लागू नये म्हणून। लेफ्ट साईडच्या पहिल्या कॅबिनेटवर तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल, त्यामध्ये आहे गॅस मीटर बॉक्स। त्यातच मी डिटर्जंट, त्यानंतर युटेन्सिल्स क्लीन करण्यासाठी जे पण लिक्विड स्क्रब लागतं ते सर्व ठेवते। खालीसुद्धा बरंचसं स्टोरेज त्यांनी दिलेलं आहे। तर आत्ता माझ्याकडे हा आहे बर्नर गॅस आणि आधीच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये इंडक्शन होता। इथे हे माझे नेहमीचे काही तुम्हाला स्टफ दिसतील, खलबत्ता, मिठाचा डब्बा आणि मसाल्याचा डब्बा, आर्विकचं पाणी, चपातीचा डब्बा आणि फ्रूट्स, तेल, हे माझे इथे नेहमीच तुम्हाला दिसणार आहे। या कोपऱ्यामध्ये इथे मिक्सर आहे आणि पाण्याच्या बॉटल्स आहेत। तर असा आहे हा किचन। माझ्या अहोंच्या भाषेत मला साफसफाईचं वेड आहे, त्याच्यामुळे माझं घर तुम्हाला कधीही आला तरी इतकंच नीट आणि क्लीन दिसेल। आणि इथून हे एंट्रन्स आणि किचन हा असा दिसतो। तर इथे किचनच्या या बाजूला सुद्धा मी असं हँगिंग लावलेलं आहे पिकॉकचं, आणि काही 3D इफेक्ट्स देणारे असे बटरफ्लाईज लावलेले आहेत। किचनच्या या बाजूला तुम्हाला दिसेल हे गॅसचं मेन स्विच आहे। आपल्याला गॅसचं तिकडे एक स्विच असतंच, प्लस इथे असतं मेन स्विच। आणि हे हॉलच्या लाईटचं आहे लिव्हिंग रूमच्या, आणि हा AC चा स्विच आहे तुम्हाला AC कंट्रोल करण्यासाठी।
त्याचबरोबर या बाजूला इथे तुम्हाला ही अशी एक फ्रेम दिसेल आणि अपोजिट साईडला इथे हे कॅनव्हास पेंटिंग लावलेलं आहे मी. इथे आहे हा सोफा आणि ज्याच्यावर आता आर्विक बसलेला आहे. समोर एक कॉफी टेबल आहे. या बाजूला आर्विकचा स्टडी टेबल आहे. एक साईड टेबल आहे ना, सोफा आणि बेडच्या ऑक्युपन्सीमुळे कमी होते जागा, त्याच्यामुळे एक साईड टेबल इथे ठेवलेला आहे. त्याच्यावर मी असं एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. इथे आम्ही टी व्ही युनिटच्या जागी एक शेल्फ लावून घेतलेला आहे ज्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी राहतात. आणि गेल्या वेळी मी सांगितल्याप्रमाणे मी यामध्ये सर्व आहे ना जे पण केबल्स आहेत ते त्याच्यामध्ये सर्व इन्सर्ट करून ठेवलेलं आहे. तर इथे हा टी व्ही आहे. ड्रेसिंग टेबलच्या एका साईडला मस्त अशी वेल सोडून आणि छोटंसं कॅमल ठेवून मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी दररोजच्या लागणाऱ्या वस्तू मी वरती ठेवलेल्या आहेत. खाली इथे ही आर्विकची सर्व टॉईज आहेत यामध्ये आणि ते का बांधून ठेवलं त्याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल. आणि ड्रेसिंग टेबल बराच मोठा असल्यामुळे मी देवांची पूजासुद्धा तिथेच करते. आणि या बाजूला इथे बेड आहे. हे इथे मी असं एक मस्त असं आहे ना वॉल डेकोर लावलेलं आहे. पण ॲक्च्युली याच्यासोबत आणखी 2 आहेत जे खाली लावले होते पण ते निघत आहेत, त्याच्यामुळे मग मी ते काढूनच ठेवले तुटू वगैरे नाही म्हणून. आणि या बाजूला आहे बाहेर बाल्कनी. तर बाल्कनीतून हा असा व्ह्यू दिसतो घराचा. इथे साईडला एक साईड टेबल आहे. आणि होम टूर देताना थोडा तरी आर्विकचा आवाज तुम्हाला ऐकवायलाच पाहिजे, कारण माझ्या घराची खरी शोभा त्याच्याचमुळे आहे ना. आणि आता मी उभी आहे बाल्कनीमध्ये. तर असा आहे हा पूर्ण व्ह्यू. इथे समोर आहे JLT एरिया. त्याचबरोबर तुम्हाला त्या बाजूला दिसेल मरीना बीचचा एरिया, दुबई आहे. हे सर्व आमच्या बाल्कनीतून व्ह्यू आहे. हा खालती पूर्ण रोडचा व्ह्यू आहे जो आम्हाला खूप आवडतो, कारण मूव्हिंग व्ह्यू असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला चांगलं फ्रेश माइंड राहतं. तर असा हा आहे व्ह्यू बाल्कनीतून. आणि बाल्कनीतून आतमध्ये आल्यावरती हा असा आहे घराचा व्ह्यू. तर आय होप तुम्हाला माझं हे छोटंसं साधं सिम्पल घर आवडलं असेल. आणि बऱ्याच दिवसापासून राहिलेली या घराची टूर जी मी आज दिलेली आहे. आणि यापुढे आहे ना बरेचसे बदल होणार आहेत पुन्हा एकदा, तर ते मी सर्व वेळ आल्यावरती तुमच्याशी शेअर करेनच. आणि त्याआधी मला तुम्हाला या घराची टूर द्यायची होती, तर ती मी आज दिलेली आहे. आणि ह्या पुढचे जे पण काही चेंजेस होतील ना ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन आणि तुम्हाला ते व्लॉगमधून दिसतच राहणार आहे. तर आर्विकला इथे भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याला चिप्स खायचे होते, मग ते दिलेले आहेत त्याला. आणि आता कसं वाटलं माझं तुम्हाला हे दुबईतलं छोटंसं साधं सिम्पल घर, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा हा होम टूरचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.